वालपोई म्हणजे गोव्यातील एक छोटेसे निसर्गाने नटलेले सुंदर शहर. हिरवळीने नटलेले सुंदर हवामान आणि निसर्गरम्य लँडस्केपने संपन्न असे हे ठिकाण. ज्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं, ज्यांना निसर्ग जवळून पाहायला आवडतो, त्याच्याशी एकरूप व्हायला आवडतं, त्यांच्यासाठी हे ठिकाण म्हणजे पर्वणीच. मित्रांनो, पावसाळ्यातून सुट्टीच्या दिवशी घरात बसून नुसता आराम करायचा विचार सुद्धा मनाला स्पर्श करत नाही. आजूबाजूला असणारे सृष्टी सौंदर्य घरात काही बसू देत नाही. आम्हीही अशाच एका रविवारी ट्रेकला निघालो. ट्रेकर्स ऑफ बेलगाम या बेळगावच्या ट्रेकिंग ग्रुपने वालपोई जंगल ट्रेकचा प्लॅन केला होता. मग काय, आम्ही लगेच ट्रेक जॉईन करायचं ठरवलं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे वालपोई जंगल ट्रेकवर. अप्रतिम निसर्ग सौंदर्य बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओमध्ये धमाल, मजा, मस्ती सगळं काही आहे. त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप करू नका. बेस्ट एक्सपिरियन्स वालपोई जंगल एक नंबरचा आहे. येऊन यावं लागतंय, बघावं लागतंय. नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालो आहोत वालपोई जंगल ट्रेकसाठी आणि आपल्यासोबत आहेत मयुरी आणि आरुष. आम्ही आज जॉईन केलेला आहे ट्रेकर्स ऑफ बेळगामला आणि त्यांच्यासोबतच आज जाणार आहे, म्हणजे ग्रुपसोबतच जाणार आहे. आणि बघूया, जंगलाच्या मधोमध पॉईंट आहे असं बोलत आहेत. कसं काय आहे, काय एक्सपिरियन्स होणार आहे ते सगळं आज बघूया. जशा प्रकारे त्यांचे फोटोज वगैरे बघितलेत, खूप मजा येणार आहे. सकाळी 6 वाजता आम्ही आमच्या स्टॉपला पोहोचलो. तिथे आम्हाला पिकअप करायला ट्रॅव्हलर आली आणि इथून स्टार्ट झाली आजची आमची जर्नी. आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे आरुषचा हा पहिलाच ट्रेक असणार होता. गाडीमध्ये अजून एक फॅमिली होती आणि त्यांच्यासोबत आरुष एवढीच छोटी मुलगी होती, अस्मी. लहान मुलांना त्यांच्या वयाचंच कोणीतरी भेटल्याचा आनंद वेगळाच असतो. पुढच्या स्टॉपला उरलेले बाकी मेंबर्स आणि आमचे ट्रेक लीडर्स आले आणि आमच्यासोबत एक डॉगी सुद्धा ट्रेक करणार होता. डॉगीला पाहताच आरुष आणि अस्मी एकदम खुश. डॉगी सुद्धा कुठलाही त्रास न देता पटकन सगळ्यांमध्ये मिसळून गेला. बेळगावमधून वालपोईला पोहोचायला साधारण 2 ते 2.5 तास लागले. वालपोईमध्ये एका घरगुती हॉटेलमध्येच आमची नाश्त्याची सोय केलेली होती. सगळ्यांनाच जोराची भूक लागलेली, त्यामुळे फ्रेश होऊन पटकन नाश्त्याला बसलो. भाजीपाव, पोहे, चहा असा भरपेट नाश्ता झाला. त्यानंतर लागेल तेवढंच सामान घेऊन बाकी सर्व सामान गाडीतच ठेवलं आणि जंगलच्या दिशेने निघालो. सुरुवातीला ग्रुपची इंट्रोडक्शन झाली. We Trekkers of Belgaum welcome you all to the Valpoi jungle trek. काही इन्स्ट्रक्शन्स आम्हाला मिळाल्या, त्या फॉलो करत आमच्या ट्रेकिंगला सुरुवात झाली. प्लीज डोंट थ्रो एनीथिंग लाइक प्लास्टिक, जो भी आपका कुरकुरे, वेयर इज दैट कुरकुरे, नो थ्रोइंग एनीथिंग, ओके? कुछ भी नहीं फेंकना इधर. और हाँ, नेचर में आए तो नेचर का रिस्पेक्ट करना बहुत जरूरी है, तो प्लीज डोंट थ्रो एनीथिंग, ओके? थैंक यू. And thank you so much for joining us. छोटीशी पायवाट, आजूबाजूला मोठमोठी झाडे असा रस्ता पार करत निघालो. साधारण अर्ध्या ते पाऊण तासाचा हा ट्रेक असणार होता. काही अंतरावर गेल्यावर आम्हाला एक झरा पार करावा लागला. पाणी बघून आरुषने एकदम उड्या मारायला सुरुवात केली. जंगलातली शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट आणि आजूबाजूच्या वाहत्या पाण्याचा सांगीतिक आवाजाचा आनंद घेत आम्ही चालत होतो. असंच गप्पा मारत मारत आम्ही दुसऱ्या झऱ्याजवळ पोहोचलो. हा झरा एकदम छोटासा होता. पुढे आम्हाला थोडा स्लिपरी रस्ता लागला. निसरड्या वाटेत पाऊल एकदम जपून टाकत होतो. आजूबाजूच्या जंगलातली फुलं, फळं, मोठमोठ्या वेली न्याहाळत निसर्गाचा आनंद घेत एकमेकांना मदतीचा हात देत हळूहळू उतरत होतो. अखेर आम्हाला पाण्याचा मोठा आवाज यायला लागला आणि आम्ही आमच्या पॉइंटपर्यंत पोहोचलो. समोर दिसला छोटासा धबधबा, निळेशार क्रिस्टल क्लिअर ब्ल्यू लगून वॉटर.
हॉटेलमधूनच आमच्यासोबत आम्ही लाईफ जॅकेट आणले होते. तिथला एक लोकल गाईड सुद्धा आमच्यासोबत होता. पाण्यात उतरताना लाईफ जॅकेट कंपल्सरी होते. लाईफ जॅकेट घालून सगळे पटापट पाण्यात उतरले आणि मनसोक्त पाण्याचा आनंद घेऊ लागले. मस्त पाण्यात डुंबून आम्ही परतीचा रस्ता पकडला. बाहेर आल्यावर ट्रेकर्स ऑफ बेलगामचे बॅच आम्हाला दिले. आज पाऊस अजिबात नव्हता, त्यामुळे चालणं सोपं झालं होतं. परत जाताना थोडी चढण असल्यामुळे थोडं थकायला होत होतं. आरुष आणि अस्मी अगदी बिंदास पटापट चालत निघाले. चल हाल कापला, सुरुवातीला जातोय आणि सगळ्यात पाठीमध्ये जातोय. सगळं व्यवस्थित यायला इतके नाही बघतोय. डॉगी एवढ्यात सगळ्यांचा फ्रेंड झाला होता. जाताना मागे पुढे करत चालला होता. मोठ्या ओढ्यापाशी येऊन आम्ही थोडा वेळ थांबलो. मग इथे असाच थोडा टाइमपास केला आणि परत निघालो. एक संपला, एक आउट. तर मित्रांनो, फायनली चार्जिंग संपलेलं आहे साहेबांचं आणि फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती होतो आपण, पण साहेब संपले नाही. बाबा मला घ्या उचलून. आणि ती बघा तिथं छोटी, ती चालली आपलं मस्त. तिला काय प्रॉब्लेम नाही, मस्त चालले आपलं ते आपला. आणि हा ह्याला बस झालं. हां आता आणि थोडा वेळ चढायचं, ती चालली बघ. ओके, थोडा वेळ चढ तिथपर्यंत ना. हॉटेलमध्ये गेल्यावर चेंज करून आम्ही जेवायला बसलो. फ्रेश होऊन चेंज करूया आणि जेवायला जाऊया. तर मित्रांनो, फायनली ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला भेटलेले आहे 30 ml फेनी. जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही मेनू होते. जेवण झाल्यावर तिथून सर्व सामान घेऊन आम्ही निघालो आणि निघताना एक मजेदार रील सुद्धा केला. तेव्हा दीदी ना जा की लो, तुला जेवढं येते तेवढं जा. अभी चक दुम दुम चक दुम दुम चक चक 1 गो. हाय चक दुम दुम चक दुम. मला स्विमिंग करायला आवडलं, मला फिश पकडायला आवडलं, डान्स करायला आवडलं, सगळं माझ्याकडून येतं. इट वॉज अ फर्स्ट टाइम आय एम गोईंग विथ ट्रेकर्स आणि ते पण आयुष आणि प्राचीनं ऑर्गनाईज केलं. इट वॉज अ ब्युटिफुल ट्रिप. Thank you. We had such a fun time and we would love to join you on more such treks. Thank you. खूपच नाईसली अरेंज ट्रेक होता. बिझी हेक्टिक शेड्यूल म्हणून इतका छान ब्रेकआउट भेटेल असं वाटलं नव्हतं, पण खूपच छान. सगळ्याच गोष्टी खूपच सुंदरपणे अरेंज केलेल्या होत्या. थँक्यू. I got a chance to get my pet along with me. So everybody was pet friendly. That was the most happiest thing which I this got. So and the place which they took us to and the hospitality, the food, the nature, everything was taken care properly.
हाय एव्हरीवन, माझं नाव दर्शन आहे. ट्रेकर्स ऑफ बेलगामकडनं मी कमीत कमी आता 7 ट्रेक केलेला आहे. 7 ट्रेकचा एक्सपिरियन्स सांगितलं तर एवढं फ्रेंडली आणि को ट्रेकर्स काय आहेत ना, आणि असलं एन्व्हायरमेंट तुम्हाला कुठंही गावात नाही. बेस्ट एक्सपिरियन्स वालपोई जंगल एक नंबरचा आहे. येऊन यावं लागतंय, बघावं लागतंय. मित्रांनो, ट्रेक फार मोठा नव्हता, अगदी अर्ध्या पाऊण तासाचा होता, परंतु संपूर्ण दिवस खूप मजा मस्तीत गेला. थोडा वेळ नेहमीची दगदग संपूर्णपणे विसरून गेलो. निसर्गाच्या सानिध्यात संपूर्ण एक दिवस घालवता आला. थँक्यू ट्रेकर्स ऑफ बेलगाम फॉर दिस अमेझिंग डे. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.